नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. नवीन दिवसाची सुरुवात. आज आम्ही माळशेज घाटाला जाणार आहोत. अतिशय सुंदर असं क्लायमेट आहे आणि काल आम्ही पोचलो. माझे बरोबर 100 किलोमीटर झाले या हॉटेलपर्यंत. आम्ही थांबलेलो आहोत रेनबो हिल्समध्ये. बेसिक हॉटेल आहे, इतकं काय खास नाही, पण जेवण चांगलं आहे. आणि हे इथे एकच हॉटेल असल्यामुळे बरेचसे लोक इथेच थांबतात. सो आता आम्ही जाणार आज माळशेज घाट क्लाइम्ब करायला. आणि क्लाइम्बिंग कसा होतो हे तुम्हाला मी नक्कीच दाखवीन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कालचा व्हिडिओ ॲक्च्युली एंड करायला नाही मिळाला, कारण आल्यानंतर लगेचच चेक इन आणि मग सायकल साफ करणं वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये पूर्ण टाईम गेला. सो सगळेजण आता रेडी झालेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो अशा पद्धतीने आपली फर्स्ट टाइम माळशेज घाट चढण्याची सायकल राईड सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि आज आपण होपफुली माळशेज घाट एकदम मस्तपैकी चढणार आहोत. असं ठरवलेलं आहे मी मनामधून की किती त्रास झाला तरी थांबून थांबून का होईना, पण आज घाट पूर्ण चढायचा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बरोबर राहा माझ्या. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. सुरुवातीचे 2 किलोमीटर डाऊनहिल आहे आणि नंतर थोडासा रस्ता खराब आहे. सो त्यामुळे बघूया आता आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. 2 किलोमीटर नंतर एक छोटासा क्लाइंब लागलाय आणि आम्ही सगळे चढतोय. 2-1 वर आहे मी आणि चढतोय. आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे गिअरची सेटिंग ठेवायला पाहिजे प्रत्येकाने. पुढे 2 आहेत आणि मागे 1, 2, 3 असं करून आता सध्या मी चाललोय. बस चल नको जाऊ दे, खाऊया आणि मग जाऊया. सो आता इथे आम्ही जरा ब्रेकफास्ट करायला थांबलोय आणि सगळेजण एकदम जबरदस्त ब्रेकफास्ट करणार आहेत आणि मग चालू आम्ही चढायला सुरुवात. एक नंबर. चलो आ जाओ. 8 किलोमीटर झाले. सो मंडळी, ही तुम्हाला जी कमान दिसते ना, ही कमान जी आहे ती इथून आपल्याला काळू वॉटरफॉलला जाता येतं, जो आता सध्या जबरदस्त असा ट्रेंडिंगमध्ये आहे. माळशेज एक साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर राहिल्यावर तुम्हाला एक डाव्या बाजूला कमान दिसते. या बोर्डवर तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. सो मंडळी, आता जबरदस्त असा मस्त पाऊस पडतोय आणि आत्ताच तुम्ही बघितलं काळू वॉटरफॉलची एंट्री. काही रायडर्स पुढे आहेत, काही रायडर्स मागे आहेत नेहमीप्रमाणे. आणि आपण रोलिंग टेरेनमध्ये आहोत. मस्त मजा येते. माळशेज घाटातली राईड एन्जॉय करतोय भर पावसात आणि जबरदस्त अशा क्लायमेटमध्ये. सो या माझ्याबरोबर राईड करायला, एकत्र मजा करू. सायकलिंग इज ऑलवेज हेल्प्स टू कीप यू फिट. कॅमेरा किती जस्टिफाय करेल माहीत नाही, पण आता आपण फॉगमध्ये आलो. पुढे आहेत बाळाराम सर, मग डेनिस आणि मग मी आणि 2 रायडर पुढे आहेत, गीता आणि नारायण. चाललेली ही माळशेज घाटातली राईड. थँक्यू. लोक मस्त अप्रिशिएट करतायत, हात दाखवत आहेत आणि थम्सअप करून जात आहेत. अजून प्रोत्साहन मिळत आहे. मे बी त्यांना असं वाटत असेल की आपण नाही करू शकत आहे, हे करतायत. सो चिअरअप करतायत लोक आणि जात आहेत. धुक्यात हरवलेली वाट बघायला चाललोय. खऱ्या अर्थाने धुक्यात आलोय आता. धुक्याचं साम्राज्य तुम्ही बघू शकता सगळीकडे आणि अल्टिमेट धुकं असं. आणि आम्ही सायकल चालवतोय. किती दाट धुकं आहे, किती दाट धुकं आहे. अजून वर गेल्यानंतर अजून धुकं असणार आहे. सो 4 किलोमीटर राहिलंय माळशेजचा घाट माथा आणि एकदम उत्साह वाढलाय आता. चढण हळूहळू टफ होत चाललंय, जबरदस्त टफ होत चाललंय. नॉट ओनली टफ, जबरदस्त टफ. परंतु जमणार नाही असं नाही वाटत आहे. जमेल. थोडं कठीण आहे
बट मी ब्रीदिंग स्ट्रॉंग ठेवलं आहे आणि जोर नाही काढत आहे. 1 to 1 वर चालवतोय मी आणि 1 to 1 वरच कॅरी करतोय मी पूर्ण स्वतःला. सायकलवर माझ्या बॅकपॅक वगैरे काही नाही आहे आता, सगळं मी काढून ठेवलंय हॉटेलमध्येच कालच, कारण इथे झाल्यानंतर आम्ही परत हॉटेललाच जाणार आहे. सो ओव्हरऑल मजा येते आणि एक्स्ट्रीम फॉगमधून सायकलिंग करण्याचा आनंद मला मिळतोय. एक्स्ट्रीम फॉग आहे, एक्स्ट्रीम फॉग. व्हिडिओला खूप शेअर करा, खूप कमेंट करा आणि खूप लाईक करा. हा जो सायकलचं प्रेम वाढवणारा व्हिडिओ आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा. मंडळी तुम्ही बघू शकता धुक्यातलं सायकलिंग कंटिन्यूज आणि अजून एक टर्न सक्सेसफुली मारताना आपण सगळे हा हा 11, 12 आणि 13 वरच चालवतोय मी. आता पुढे 2 करायला चान्स नाही. क्लाइम्बिंग स्टीफ आहे आणि बऱ्यापैकी एक्झॉस्टिंग आहे, पण फॉग आणि पावसामुळे मला तितकासा त्रास होत नाही आहे. पाणी पण फक्त एकदाच प्यालोय मी, एकच बॉटल पाणी आणलंय, कारण सिपर आणलं होतं पण त्याची बॅग घरीच राहिली. सो त्यामुळे सिपर पण युजलेस आहे माझ्यासाठी आज. सो एकच बॉटल घेतली आणि वर चाललोय. ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त झालं, आता काही राहिलंय ते पण होईल, पण क्लाइंब स्टीफ आहे. सो आय एम ट्राईंग माय हार्ड बेस्ट अँड खतरनाक. सो मंडळी आता एका स्पॉटला आलोय, मोबाईल कव्हरमध्ये टाकलाय मी. या स्पॉटला पूर्ण धुकच धुका आहे, सगळीकडे धुकच धुका आहे. दिसत असेल तुम्हाला, सगळीकडे धुकच धुका आहे. एकदम उंचावर आलोय आता, अजून उंचावर जायचंय आपल्याला. चला अजून उंचावर जाऊया. सो मंडळी खूप उंच आलोय आणि सगळी सायकलिंग जी आहे ती फॉगमध्येच होते. जबरदस्त मजा येते. काय काय चढ कठीण आहेत, काय काय चढ थोडेसे सोपे आहेत. सोप्या चढांवर 1, 3, 1, 2 करतोय आणि कठीण चढावर 1, 1, 1, 1 ब्रीदिंग करत करत चाडतोय. 2-2.5 तास झालेत सुरू केल्यापासून आणि आता जवळजवळ पोचलोच आहे. आपण 2-1 किलोमीटर राहिले असतील, शेवटचे 1.5-1 किलोमीटर असेल शेवटचा. पण चढ आता जरा स्टीप झालाय जास्त आणि मजा येते ओव्हरऑल. पाऊस नाही आहे पण फॉग 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 इज एव्हरीवेअर. हा हा, पुढच्या गाड्याच दिसत नाही आहेत तुम्हाला, बघा दिसत आहेत का? दिसत असतील तर कमेंट करा. ब्लिंकर्स दिसत आहेत गाड्यांचे मागचे आणि काहीच दिसत नाहीये. सो एकदम इंटरेस्टिंग पॉइंटवर आता आलो आहोत आपण. इकडे मस्त मका वगैरे विकतायत आणि मागेच तुम्हाला मस्त वॉटर फाउंटन, एक नैसर्गिक धबधबा आणि लोक काही त्याच्यात खेळतायत, धमाल करतायत, असे सगळे दिसत आहेत. सर तुमचं नाव काय? दीपेश कुमार. एलिवेशन करके आए अभी आप? अभी वापस फिर जाऊंगा. अरे वापस सेकंड राउंड जाओगे? एक नंबर ब्रो, गुड 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 गुड. सो दीपेश ने 2 बार करना है आज के दिन में. ऑल द बेस्ट टू यू दीपेश. थँक्यू. होतो पण पाऊस थोडा थांबलाय आणि आम्ही सगळे सायकल चालवतोय. फॉगी फॉगी सायकलिंग, धुक्यातली हरवलेली वाट. मगाशी आम्ही बघितलं काळू वॉटरफॉलच्या लाईनला, रोडला एवढी गर्दी होती लोकांची. समोर धुकं बघा केवढं आहे आणि त्या धुक्यांमधून गाड्या येत आहेत. माळशेज घाटाचा माथा 4 ते 5 किलोमीटर आहे आता आणि सगळेच एकदम एक्साइटेड आहेत, कारण मी तर पहिल्यांदा चढतोय आणि बाकीची लोक मे बी बऱ्याचदा चढलेत, पण आय एम व्हेरी एक्साइटेड. सो दिस इज काइंड ऑफ अचीवमेंट फॉर मी आणि मी हे तुम्हाला दाखवू शकतोय. हे अजून पण माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. तुमच्या सायकल प्रेमी आणि नॉन सायकलिस्ट लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल याच्यासाठी मला खूप मदत करा प्लीज, कारण तुम्ही जर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलात, शेअर केलात, तरच लोक
बघतील आणि एन्जॉय करतील. हा स्वर्गापेक्षा सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतोय. माळशेज घाट चढताना अतिशय थंडगार हवा आणि रिमझिम बरसणारा पाऊस, यामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून सगळेजण सायकल चालवत आहेत. हा बस झालं, माझ्याकडे पण थोडं आहे. टनल क्रॉस करूया मग बघूया. अजून एक टर्न आलाय, मस्त टर्न आहे, एकदम चढाचा टर्न आहे आणि याच्यानंतर बोगदा आहे आणि तो फेमस धबधबा जो रस्त्यावर सांडतो तो आपल्याला आता बघायला मिळेल. MTDC पण इकडूनच आहे आणि आपण आता ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत. ये जबरदस्त गरमी बाहेर पडते आणि खाली बघू शकता तुम्ही, काहीच दिसत नाही आणि मी तुम्हाला बघायला सांगते. सो सर, आता अंदाजे किती एलिव्हेशन झालं? आता झालं असेल आपलं 400च्या आसपास एलिव्हेशन झालं, अजून थोडंसं बाकी आहे. आणि 200. ओके, सो एकदम टॉपला भेटूया. जो टनल आहे त्याच्यानंतर पुढे अजून मस्त काय ना काहीतरी बघायला मिळेल. असं असेल तर काहीच नाही बघायला मिळणार, पण तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथचा आनंद भेटलाय मला आज. थँक्यू. सुंदर, स्वर्गाहून सुंदर आनंद भेटलाय सायकलिंग करताना. मजा येते. मजा येते, खरंच मजा येते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटेल. बरोबर. धुकं, पाऊस आणि एकदम जबरदस्त असे मित्र, खूप मजा आली. कॉम्बिनेशन जबरदस्त होतं. मित्रांनो, माळशेज घाट चढतानाचा आणि चढल्यावरचा हा जो आनंद आहे तो मी शब्दात नाही व्यक्त करू शकत आहे. खतरनाक वाटलं मला. मी पहिल्यांदाच चढलो एवढा मोठा घाट, पण हा जो आनंद आहे तो माझ्यासाठी म्हणजे एक्स्ट्रीम लेवलमध्ये आहे. दाट धुकं, पाऊस आणि एकदम जबरदस्त असे मित्र, खूप मजा आली. कॉम्बिनेशन जबरदस्त होतं आणि मी पण चांगल्या फिटनेसमध्ये होतो सध्या सायकलिंगच्या. बरीच सायकलिंग करतोय मी आता सध्या. सो मित्रांनो, मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर खरोखर या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सायकल प्रेमी आणि नॉन सायकलिस्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त सायकलचं प्रेम वाढवण्यासाठी मला मदत होईल आणि जास्तीत जास्त लोक सायकलिंगकडे वळतील. सो चला अजून पुढे जाऊया, अजून क्लाइंब करूया. थोडासा बाकी आहे अजून. मेन टनल तर यायचं आहे, मेन धबधबा तर यायचा आहे. चलो आगे मिलते हैं. पाणी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे माळशेज घाटामध्ये. पावसात पाणी भरतोय आम्ही सगळेजण. डोंगरावरून झिरपणारं पाणी आणि एकदम जबरदस्त. डेनिस भाऊ, पाणी भरताना बिस्लेरी नाही प्यायची राईड मध्ये असताना. जो मिलेगा पीने का गपागप, कुछ नहीं होता है. टर्बो एवढे हे करत नाही. मस्त मिनरल वॉटर, नैसर्गिक मिनरल वॉटर. स्वर्गाहून सुंदर पाणी आणि बिस्लेरी फेल आहे भावांनो. बिस्लेरी फेल, बिस्लेरी फेल आहे. चिअर्स. नॅचरली फिल्टर्ड पाणी पिऊन तृप्त झालेल्या मनाला जरा अजून वर घेऊन जातोय आणि अजून तृप्त होतोय. सो थोडंसं नशीब आपलं चांगलं आहे आणि धुकं कमी झालंय. सो आता तो मागे जो आहे ना, तो मेन धबधबा, तो पॉइंट आम्ही आता कव्हर केला. आता तिकडून पुढे आलो आणि बाळाराम सर आणि डॅनिस आहे बरोबर. आणि तुम्ही बघू शकता रस्ता दिसतोय आपल्याला समोरचा. मगाशी काहीच दिसत नव्हतं, रस्ता दिसतोय. इथून जायचंय आपल्याला आणि पुढे टनल आहे, तिकडे कुठेतरी टनल आहे आणि थोडंसं खालचं दिसतंय, जास्त नाही पण थोडंसं खालचं दिसतंय. बाळाराम हॅव्हिंग अ फ्री शार. मंडळी, तुम्हाला एक गंमत दाखवतो. समोर तुम्ही बघा, तिकडे तिकडे पाऊसच नाही जरा, पण ऊन आहे छान पैकी आणि
हळूहळू झूम आउट करूया म्हणजे तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आजूबाजूला सगळीकडे ढगाळ वातावरण आहे आणि मध्येच, आणि आपलं नशीब इतकं चांगलं आहे 3-4 मिनिटांपूर्वी हे काहीच दिसत नव्हतं, आता हे सगळं दिसतंय बघा. ते जे टनल आहे ना तिकडे ते बघा, आतमध्ये लोक गाड्या घुसतायत बघा आतमध्ये, हे बघा गाड्या आतमध्ये घुसतायत. इथे टनल आहे. आता ह्या टनल वरून आपण आतमध्ये जाणार आहे आणि प्रॉब्लेम असं झालाय की आपला कॅमेरा बंद झालाय. यो इतका खतरनाक भन्नाट क्लायमेट मी कधी अनुभवलं नाही क्लाइम्बिंग करताना. मस्त वाटतंय. सेल्फी स्टिक आणली पाहिजे होती असं वाटतंय, पण नाही आणली. आतापर्यंत हे सगळं स्वप्नवत होतं माझ्यासाठी, कधी येणार मी इकडे घाटावर. पण आता कॉन्फिडन्स माझा मस्त बिल्ड झालाय आणि आता नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भोरघाट बघायला मिळणार, दॅट इज फॉर शुअर. चलो, इथपर्यंत जशी साथ दिली तशी याच्या पुढे देखील मला साथ द्या आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वरती ग्रिल्स लावलेत दगड नाही पडायला पाहिजे म्हणून, आणि लोक फुल एन्जॉय करतायत, धमाल करतायत, मस्ती करतायत आणि मजा येते ओव्हरऑल. चला, टनल पुढे आहे. सो मंडळी, आता आपण टनल मधून जातोय जिथून आपण बऱ्याचदा बाईक आणि कारने गेलोय. सायकलनी जाण्याचा पहिलाच अनुभव. मी अतिशय आनंदी आहे आणि मी हे केलंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जबरदस्त मजा आली. हा एक इथला फेमस पॉइंट आहे. आता टनलच्या नंतरचा इथे खूप गर्दी असते ऍक्च्युली. दीपेश जी मेरे साथ में है और दीपेश जी का ये सेकंड राउंड है. एंड दीपेश जी कैसे लग रहा है आपको सेकंड राउंड मारते? मजा आ रहा है. दीपेश एक्सपीरियंस मिल गया. दीपेश इज फ्रॉम पुणे एंड ही इज ऑन हिज ट्राइबन RC 120 एंड राइडिंग वेरी वेरी हार्ड. सेकंड राउंड मार रहे दीपेश. सो दीपेश जी, आपको मिलके मेरे को बहुत अच्छा लगा. कभी पुनः आएंगे तो जरूर मिलेंगे आपसे. जरूर आइएगा. चलो, नाइस टू मीट यू दीपेश जी. चलो, बाय बाय, टेक केयर. हाँ, एलिवेशन भी मिल रहा है, सब चीज हो जा रहा है इसमें. ये देखो यहाँ पे लिखा है अभी 600 एलिवेशन. यहाँ पे हम लोग 600 टोटल 600 मीटर पे आ गए हम लोग. चलो, बढ़िया है, बढ़िया है. दीपेश जी के साथ महेश दाभोळकर ऑन माळशेज घाट, आगे बाळाराम सर एंड उसके आगे डेनिस और गीता और नारायण मिलेंगे MTDC. मित्र हो, आता तुम्ही बघा फक्त खालती, हे बघा. तुम्हाला आता किती काय दिसतंय ते बघा. काय पेरू खाऊया, पेरू लाव. लाल पेरू है रे. लाल तर मीठ टाकलं तुम्ही? नहीं चाहिए तो इसमें ले ले. नहीं, मेरे को चाहिए. चाहिए ना. मीठ खत्म हो गया ना, तो अभी चाहिए रिलोड करने का मीठ. ये थोड़ा थोड़ा टाका, बस झालं. मी करतो ते सेट बरोबर. सो आता मीठ रिलोड करूया पेरूच्या सहाय्याने. एवढं मीठ संपवलंय. सो मित्रांनो, एवढा घाट चढल्यानंतर आपला हा जो काय पेरूचा आस्वाद घेत आहेत सगळीजण मित्रमंडळी आपले. सो जबरदस्त मजा आली आणि आता आपण आहोत MTDCच्या प्रवेशद्वारापाशी. सो नारायण, कैसे लग रहा है भाई तुमको? मस्त एंजॉय किया. इतना क्लाउड मस्त. फॉग मेन तो फॉग. मजा आया. एंजॉय किया. बाळाराम सर, तुमचं काय मत आहे? मस्त ढगामधली वाट, सरगावून सुंदर. एक नंबर. टेनिस स्वर्ग झाला का वाटलं. एक नंबर. जबरदस्त. सो नाव गीता. धमाल मज्जा आली. नॉनस्टॉप आली मी आणि नारायणचं बॅकिंग होतं आणि तुम्ही या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे खूप मजा आली राहिला. ओके, थँक्यू सो मच. सो असे सगळे जुने मित्र भेटले आणि आनंद साजरा करतायत सगळेजण. MTDCच्या गेटवर आहोत आम्ही आता आणि जुने मित्र भेटले. सो आनंदगडे जिकडे तिकडे चोईकडे मजा आली. दुपारचा आता 1:30 वाजलाय आणि आम्ही माळशेज घाट क्रॉस करून अजून थोडंसं पुढे चाललोय एका हॉटेलमध्ये जेवायला. स्पेशल हॉटेल आहे आणि
जेवण चांगलं मिळतं. सो जाऊन जेवूया आणि मग परतीचा प्रवास करूया. आज पुन्हा एकदा आम्ही काल जिथे थांबलेलो तिकडेच रात्रीचा मुक्काम आहे आणि मग सकाळी मुंबईला जायला निघणार आहे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. समोर तुम्हाला घाटातून येणारा रस्ता दिसतोय आणि लांबवर तुम्हाला मस्त असा ग्रीन पॅच बघायला मिळतोय आणि या साईडला पाणीच पाणी. फिरल्याशिवाय हे सगळं काय बघायला नाही मिळत, त्यामुळे फिरायला पाहिजे.